नमस्कार. आज आहे नवमी आणि नवमीची मी देवीची पूजा केली, सर्वांचं मंगल व्हावं अशी प्रार्थना केली. उद्या आहे दसरा. आपला दसरा ही आपली परंपरा आहे आणि परंपरा खंडित करता येत नाही, म्हणून मी दसऱ्याला येणार आहे माझ्या भगवान बाबांचं आणि तुम्हा सर्वांचं दर्शन घेण्यासाठी. सावरगाव येथे मी 11:30 वाजता बरोबर पोहोचणार आहे. त्यानंतर मी भगवान बाबांच्या गर्भगृहात जाऊन भगवान बाबांच्या मूर्तीची पूजा करणार आहे. ती पूजा झाल्यानंतर मी मंचावर येणार आहे. अशा परिस्थितीमध्ये तिथे जेवढे लोक आले असतील दर्शनाला त्यांना सगळ्यांना भेटून त्यांना अभिवादन करणार आहे आणि संबोधन करणार आहे. पण दरवर्षी तुमच्या आपुलकीमुळे, प्रेमामुळे, काळजीमुळे मी काही सूचना करते. त्या सूचना आपण जरूर पाळाव्या. एक म्हणजे आपण गमच्या सोबत घेऊन यावा, जेणेकरून आपल्याला ऊन लागणार नाही. दुसरं म्हणजे आपण आपल्या बरोबर खडी साखरेची किंवा गुळाची पुडी करून ठेवावी. तिसरं म्हणजे आपण पाण्याची बाटली सोबत ठेवावी. त्या पाण्याच्या बाटलीमध्ये साखर आणि मीठचा गोळ करून जरी टाकलं तरी ते आपल्यासाठी योग्य राहील. आपण सकाळी लवकर निघावं, म्हणजे आपण त्यामुळे फास्ट येणार नाही. अगदी वेळेमध्ये आपण तिथे पोचाल. सकाळी निघताना घरातून खाऊन निघावं किंवा सोबत काहीतरी खायला ठेवावं. दशमी असेल, चटणी असेल, बिस्किटांचा पुडा असेल, चॉकलेट गोळ्यांचा पुडा असेल, काही फळं असतील हे आपल्या गाडीमध्ये ठेवावं. आपण सर्वांनी गाडी पार्क करत असताना मागच्या गाडीला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, जेणेकरून लोक तिथे सुरळीतपणे पोहोचू शकतील. या परिस्थितीमध्ये देखील बऱ्याच लोकांचा उत्साह हा भगवान बाबांच्या दर्शनासाठी येण्याचा आहे. मी पण उत्सुक आहे भगवान बाबांच्या दर्शनासाठी आणि आपल्या दर्शनासाठी. तर मग भेटूया उद्या सीमोल्लंघनासाठी 11:30 वाजता भगवान भक्तीगड सावरगाव येथे.